रोजगार निर्मिती चालना, रोजगार क्षमता वाढवणे यासाठी भारत सरकारनं प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्यांना 15,000 रुपये आणि कंपनी मालकाला प्रत्येक कर्मचाऱ्यामागे प्रोत्साहनपर 3,000 रुपये असं 2,400 कोटी रुपयांचं अनुदान दिल्ली इथल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे। हा कार्यक्रम पाहण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात उपस्थित राहण्याचं आवाहन भविष्य निर्वाह निधीचे कार्यालयीन प्रभारी मनीष कुमार हल्दोनी यांनी केलंय। रोजगारातून विकसित भारत ही संकल्पना घेऊन भारत सरकारनं प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचं वेतन 15,000 रुपये मिळतं। तसंच अतिरिक्त रोजगार निर्माण करणाऱ्या नियुक्त्यांना 2 वर्षांच्या कालावधीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे। त्याचबरोबर उत्पादन क्षेत्रासाठी यात आणखी 2 वर्षांच्या अतिरिक्त लाभांची तरतूद करण्यात आली आहे। 99,446 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीसह 2 वर्षाच्या कालावधीत देशभरात 3.5 कोटीहून अधिक रोजगार निर्माण करण्यास मदत करण्याचं PMVBRY योजनेचं उद्दिष्ट आहे। भारत सरकार की फ्लैगशिप स्कीम प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना के तहत जो बेनिफिट डिसबर्समेंट किया जाएगा, उसके लिए माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी द्वारा 19 जून को दिल्ली में एक विशेष कार्यक्रम आयोजित किया जा रहा है। इसी की लाइव स्ट्रीमिंग क्षेत्रीय जगहों पर भी दिखाई जा रही है और इसमें कोल्हापुर में शिवाजी यूनिवर्सिटी के सभागृह में यह एक क्षेत्रीय कार्यक्रम किया जाएगा। त्यापैकी सुमारे 1.92 कोटी लाभार्थी हे औपचारिक रोजगार क्षेत्रात नव्यानं प्रवेश करणारे असतील अशी अपेक्षा आहे। या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीसाठी लागू असणार आहेत। तसंच 2 टप्प्यात नव्यानं कार्यरत राहणाऱ्यांना मानधन दिलं जाणार आहे। याचबरोबर कंपनी चालकांनाही रोजगार निर्मिती केल्याबद्दल प्रत्येक कर्मचाऱ्यामागे 3,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली इथल्या कार्यक्रमाद्वारे लाभांचं वितरण होणार आहे। या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण दुपारी 3:30 वाजल्यापासून शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात होणार आहे। त्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन भविष्य निर्वाह निधीचे कार्यालयीन प्रभारी मनीष कुमार हल्दोनी यांनी केलंय।